तर मित्रांनो मी आलोय विजयदुर्ग किल्ल्यावरती। तर आज मी संपूर्ण किल्ला फिरणार आहे ओमकार सोबत आणि त्याचे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत पण, आणि ओमकार आपल्याला खूप छान माहिती देईल। बसू काय? चला तर मग विजयदुर्ग किल्ला मेन पाण्यात गेट। जाऊया ते, पाण्यात मेले जाहीर सूचना आहे ती। सूचना दिलेल्या आहेत लोकांनी, कृपया सूचनांचं पालन करून गड किल्ल्यावर जायचंय। हे बघ, हे बघू शकतो तू डाव्या बाजूला हनुमंताचं मंदिर आहे। प्रत्येक गडावर जा, खायच्या पण गडावर जा, हनुमंताचं मंदिर हे असतंच। कशासाठी माहिती आहे? कारण त्यावेळी जेव्हा ना युद्ध वगैरे व्हायचं तेव्हा रात्रीची वगैरे ह्या करूचं लागतो, पहार देऊचं लागतो। आणि आपण म्हणतात गावात लोक भूत असतात म्हणजे रात्री एक एकटं मावळं पहारो द्यायचो प्रत्येक किनाऱ्यावर, ह्याच्या कड्यावर, कळला? आणि तेव्हा आता भीती घालवसाठी म्हणून बजरंग बलीचं मंदिर असतं हनुमंताचं, हे सगळे म्हणतो ना। सुंदर, मला तुमचं आवडलेलं आहे। सगळे म्हणतात ना, हनुमान जब नाम सुनावे भूत प्रेत निकट ना आवे। अरे ह्याच्यात गेलो आपण। हडे 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 जरा 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 हिंदीत सही लावायचं, सगळ्या ह्याच्यातली छोटूचा समोसा। आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे की तू कुठच्या पण गडावर जा, विजयदुर्गात असं सांगणार प्रत्येक गड, खायच्या पण गडावर जा। गडावर गेलं काय तुका गडाचा दरवाजा कधीच दिसणार नाही, गडाचा दरवाजा तुला कधीच दिसत नाही। कारण ती तेव्हाच्या काळाची जी एक हे होती ना शैली महाराजांची गड किल्ले बांधताना, कारण कसा तोप गळायच्या आहे ना मारण दरवाजा फोडून आतमध्ये घुसू शकतात, म्हणून असे बुरुज बांधतात दोन। कधी पण बघलं तर तुका लांबून बुरुजच दिसणार, फक्त बुरुज असल्यासारखे दिसतात। आणि त्या बुरुजांचं काम काय तर कधी पण तोफगोळ्यांचा जर वारा झाला तर तो बुरुजामुळे तो अडला जातो, असे सगळीकडे बुरुज दिसणार। मेन दरवाजा तुला कधीच दिसणार नाही, याचे हे एकमेव कारण आहे। म्हणजे लांबून जरी शत्रूला गडावर मारा करायचा असेल तर हे बुरुज पहिले पाडावे लागतील, डायरेक्ट दरवाजावर निशाणा साधला जाणार नाही। म्हणून ते सेफ्टीसाठी एक केलं होतं। बघ, हा विजयदुर्ग किल्ल्याचा नकाशा आहे, पूर्ण दिलेला आहे, त्याची माहिती पण दिलेली आहे, मराठीमध्ये पण आहे। स्ट्रक्चर कसं आहे, गोमुखी आकाराचा हा विजयदुर्ग किल्ला आहे। एका बाजूने समुद्राची कडा, तू हे बघू शकतो। हे गड किल्ले जे आहेत ना त्यात हे तू आता म्हणजे हे सिमेंट भरलेलं, हे सिमेंट भरलेलं नाहीये। थोडक्यात तेव्हाच्या वेळा ना जेव्हा चुनापीठ असतं आणि एक काहीतरी रेती असं मिश्रण करून ना ते एक हे बनवलं जायचं केमिकल। थोडक्यात आता सिमेंट जसं वापरतो तेव्हा त्या काळी, मग त्या काळाने दगड एकदम फिट्ट बसायचं, आणि त्यामुळे हे बांधकाम जे आहे म्हणून ते हे टिकून राहतंय महाराजांच्या वेळापासून। जर अजूनपर्यंत 350 वर्ष झाली तरी पण हा किल्ला असं तसं टिकून आहे। म्हणजे एवढी मजबूत तू हे बघितलं नसतं। आपण आता घर बांधलं कधीतरी तर त्याचं बोलतात 25 वर्ष वॉरंटी आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा चेकिंग करा, सिमेंट क्वालिटी चेकिंग करा, हे करा। म्हणजे तेव्हाच्या काळात बांधलेले हे जे किल्ले आहेत, हे दगड बघा केवढे मोठे मोठे आहेत, आणि त्यातले जे हे आहे सिमेंट म्हणजे ते बनवून केलेलं आहे चुनापासून, त्यामुळे हा किती मजबूत राहतो अजून पण बघू शकतो। आणि हे तुम्हाला एक माहित असेल विशिष्ट, आता आपण म्हणतो हा गड किल्ला आहे, हा गडगडाचा, आता आपण जातोय मेन दरवाजाकडे जातोय, तेव्हा आपल्याला चढाई करून जावी लागते। हा कशाला विचार आपण कधी केलाय? नाही। चढाई करून कशाला जावी लागते? तेव्हाच्या काळात काय होतं, हत्ती असायची, हत्ती, आणि हत्तीने जर आपण हे बुरुज असल्यामुळे आपण काय डायरेक्ट तोफागोळाने दरवाजा फोडू शकत नाही, मग त्या काळी हत्तीने दरवाजा डोक्याने फोडतील म्हणून हत्ती असायची। मग हत्तीचं कसं असतं की हत्तीला जर एखादी गोष्ट तोडायची आहे तर त्याला सपाट मैदान लागतं, थोडं धावत यावं लागतं आणि जोर घेण्यासाठी। पण ह्या जो चढावाचा जो मार्ग असल्यामुळे हत्ती याच्यावर आला की त्याला जोर भेटत नाही आणि तो दरवाजा तोडू शकत नाही, म्हणून हा आता पायऱ्यांचा चढाव केलेला असतो, मग हत्ती दरवाजा तोडू शकत नाही, असा विषय असतो। ओके ओके। आणि दुसरी गोष्ट, हे जे दिसत आहेत असे हे लोखंडी खिळे असायचे, हे दरवाजाच्या साईडचा भाग आहे, पण जो मेन दरवाजा आता इथे नाही आहे, दिसत नाही, पण मेन दरवाजाला वरती ना
एक आपले लोक टोकदार हा टोकदार खिळे असायचे. ते कशासाठी की हत्तीने जरी मारलं तर हत्तीच्या डोक्याला ते लागतील हा, म्हणून. म्हणून दुसरी गोष्ट आपण आतमध्ये केलं ना, दोन्ही बाजूला ना 2 प्रवेशद्वार असतात. म्हणजे हे जे जागा आहेत ते मावळ्यांना उभं राहण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, पहारा देण्यासाठी हा. दोन्ही बाजूला 2 हे जागा असतात. आणि तिथे बघाल तर तुम्हाला हनुमंताचं मंदिर दिसणार, ते मूर्ती दिसणार छोटी. कारण ती भीती जर वाटत असेल तर आपण हा. हनुमानाचं नाम घेऊन संकट दूर होतं असं म्हणतात. म्हणून हनुमंताची मूर्ती प्रत्येक किल्ल्यावर असते. किल्ल्यावर हे आता तोफगोळा ठेवलेले आहेत तेव्हाच्या काळातल्या. तोफगोळ्याचं एक वैशिष्ट्य असतं काय, तोफेचं जरा सांग काय. तोफ आहे, तोफेला फोडून आपण गोळा टाकतो. आपण गोळा बघितला, गोळा साईडला ठेवलेला हा. आहे. गोळा टाकून दारुगोळा भरून ठेचला जातो आणि मग तो शत्रूवर मारा केला जातो. पण हा तोफ गोळा एवढा मोठा आहे, तो आपल्याला निकामी करायचा असेल तर निकामी कसा केला जातो, तर हा जो वातीचा जो पॉइंट आहे तिथे खिळा जो आपण ठोकतो, खिळा ठोकला जातो. खिळा ठोकला की हे तोफ गोळा निकामी होते. मग तो आपण ठोकलेला खिळा काढू शकत नाही, असा विषय. तर दुसरी गोष्ट, गडावरून खाली टाकले जातात. खाली टाकलं कारण याचं जास्त वजन असल्यामुळे ते आणता येत नाही, खूप मेहनत करून आणावी लागते. जरी गाड्या जरी असल्या तरी पण त्याचं वजन हे खूप असतं. जरी नाही म्हटलं तरी 1000 पेक्षा जास्त असेल एवढ्याच. हा, पूर्ण दगडाची तोफ आहे ना त्यामुळे. चल जाऊया वरती, जाऊया बघूया. मस्त आहे की वडाचं झाड आहे बघ, किती सावली देतोय लोकांना आराम करण्यासाठी. आणि ऑक्सिजन देणारं, सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं पण आहे असं म्हटलं जातं. पिंपळाचं झाड सगळ्यात जास्त देतं, त्यानंतर वडाचं झाड, त्यानंतर वडाचं झाड. पण हे वर्षानुवर्षे टिकून राहतं, त्यामुळे त्याची सावली पण सगळ्यांना भेटते आणि ऑक्सिजन पण भेटत राहतो. त्यामुळे शक्यतो काही जण आता सध्या काय करतात, सरकार रस्त्यावर जरी झाड असेल, वडाचं वगैरे झाड असेल तर ते पण तोडतात रस्ता करण्यासाठी. पण ते वडाचं वगैरे झाड आहेत ते सोडून साईडने रस्ता करायला पाहिजे. कारण ही जी झाडं आहेत ती खूप वर्ष जगतात. आपण जन्म घ्यायच्या अगोदरपासून ही झाडं जिवंत आहेत आणि ती आपल्याला ऑक्सिजन देत आहेत. धान्याचं कोठार, खलबतखाना, इथे पण एक छोटी तोफ आहे काय आतमध्ये. आणि दगडाच्या आतमध्ये मस्त वाटतं, थंड वाटते रे इथे, जरा बरं वाटलं. लाईट बघ किती घेतली. हो, तोफा जवळ किती, हे जड किती असतं, त्या कंटाळा उचलणाऱ्याला नाकी नव्हे पुढे नेता. ध्वजस्तंभाकडे जाऊया. वरती ध्वजस्तंभ आहे, तिथे भगवा झेंडा फडकावला जायचा. म्हणजे आपण काय लढाई जिंकलो की भगवा, तसा पण कायम भगवा झेंडा फडकावलाच जायचा. पण नवीन गड जिंकल्यावर तिथे ध्वजस्तंभाचा वेगळा त्यांनी स्पॉट केलेला आहे. ओके, इथून बघू शकता मस्तपैकी वाव समुद्र दिसतोय आपल्याला. सुंदर असे समुद्र किनारा असल्यामुळे एक फायदा होतो की आपल्याला हवा तसा वारा भेटतो मस्तपैकी. एकदम सुंदर वातावरण तयार होतं. हा ध्वजस्तंभ आहे, ध्वजस्तंभ. ध्वजस्तंभाकडून हा नजारा तू बघू शकतोस. वा, दोन्ही बाजूने समुद्र आहे, एका बाजूने फक्त जमीन आहे. एकदम भारी, बोले तो लय भारी. माडी म्हणजे माडी नाही माहिती, डोंट नो अबाउट माडी. हे बघ चाफ्याची फुलं बघ किती आहेत, गुढीपाडव्याला वापरतात ती. मस्तच झाड आहे रे, काय भरलंय बघ, कसं वाटतंय भारी. चीन मधली ती झाडापेक्षा आमची झाडं बघा मस्त सुंदर. चीन मधली शोची झाडं असतात, आमच्याकडे नॅचरल ब्युटी बघ. दुर्ग बिकट विजयदुर्ग, गोमुखी विजयदुर्ग. हे काय नर बुरुज
नर बुरुज, त्या बुरुजाला नाव दिलेले आहेत. हे जे बुरुजच आहेत ना, हा. प्रत्येक चारीकडे बुरुज असतात. गडाच्या संरक्षणासाठी बांधलेले बुरुज. प्रत्येकाला नाव आहे वेगवेगळं. तुळशी पासून बाजूला त्यांनी बनवलेली आहे तुळशी टाकी. ती पाण्याची पाण्याची टाकी, पाणी साठवून ठेवायला गडावर. तुळशी टाकी. तुळशी टाके. हो, गडावर बघ किती झाडं आहेत, आंब्याची, वडाची. त्यामुळे वातावरण शांत मस्त राहतं, थंड राहतं. आणि अरे इकडे बरीच झाड आहेत तरी. सिंधुदुर्गाला खूप कमी आहेत ना. सिंधुदुर्गाला कमी आहेत. एवढी गरमी अशी जाणवत नाही हवेमुळे. हवेमुळे जाणवत नाही. झाडं आहेत, वडाची झाडं वगैरे मस्त आहेत, त्यामुळे सावली पण बऱ्यापैकी आहे. आपण आता दुपारच्या वेळी येऊन पण आपल्याला जास्त गरम होत नाही. जास्त गरम नाही होत तेच. समुद्र किनारी असल्यामुळे वारा सारखा येतोय ना, त्यामुळे वास्तव पण मस्त आहे. म्हणजे कधी पण या दिवसभर, कधी पण त्या गडावर फिरू शकता. या प्रत्येक दगडावर कोणा कोणाचं नाव लिहिलं असेल. वीर मावळा, गणेश बुरुज, प्रत्येक बुरुजाला नाव दिलं असेल. म्हणजे या काहीतरी मागील कल्पना असेल. या गडाला पण जिंकण्यासाठी किती जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असेल, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी. प्रत्येक बुरुजावर बघितलंस तर असे स्पॉट असतात. याच्यातून कसं आहे की तू गोळीबार करू शकतो. इथून तू समोर जो गाणं असेल त्याला गोळी लागणार, पण समोरून जो आहे तो तुला गोळीबार करू शकणार, कारण त्याला तू समोरचा दिसणार नाही. म्हणून ही अशी कला केली जाते. कधी कधी मेन गेटला पण अशाच हे असतात, ते वरून खाच्या ठेवल्या जातात. ते कशासाठी, तर आपल्या 2 बुरुजावरून जर दरवाजा फोडायला कोण आले, भले हत्तीने नाही फोडला तरी लाकडाने किंवा कशाने तरी फोडतील, पण तेव्हा शत्रूला रोखायचं असेल तर तिथून वरून गरम तेल ओतलं जायचं. गरम तेल जेव्हा अंगावर आपल्या पडतं किंवा कोणावर तरी पडलं की माणूस पूर्ण कावरावर होऊन जातो, भाजून जातो, मरून जातो. पूर्ण एवढी हालत बेकार होते. म्हणून ते गरम तेल ओतलं जायचं. आणि त्यामुळे तसं एक टेक्निक केली होती की त्याने आपण शत्रूला अडवू शकतो गडाच्या आतमध्ये येण्यापासून. मध्यंतरी पण हा एका साईडने बुरुज ढासाला होता, मग तो गव्हर्नमेंटने आपलं सहकार्य केलं बऱ्यापैकी, आणि मग तो लगेच त्वरित बांधून घेतला गड किल्ला. पण तरीही हे जे दगड आहेत एवढं वर्ष मजबूत राहिले आहेत. म्हणजे त्या घरचं कारण, त्यावेळेची जी हे होती घर बांधण्याची किंवा किल्ला बांधण्याची कला, खरंच भारी होती. आता आपण सिमेंट वापरतो, तेव्हाच्या वेळेस ते भारी बनवायचे. जसं आपण मळणी घालतो ना, तसं ते फिरवून ते मळायचे. ते आपण सिमेंट जसं मळतो तसं बैलांची जोडी लावून मळणी घालतो शेती झाल्यावर, तसं ते गोल गोल फिरवून चुना वगैरे असायचं, आणि ते काय करून एक मिश्रण करून तयार करायचे व्हाईट कलरचं सिमेंट टाईपच. पण ते एवढं मजबूत आहे की ते अजूनपर्यंत गड किल्ल्यांना धरून आहे, दगडांना धरून आहे. आता ह्या किल्ल्यावर आपल्याला कुठे लॉक सिस्टीम दिसली नाही, पण लॉक सिस्टीम एक असते. म्हणजे 2 दगड एकत्र जॉईंट करायचे असले तर या साईडचा अर्धा दगड तोडला जायचा, या साईडला अर्धा दगड हे करायला जायचं मधून, आणि त्यामध्ये एक आपला पारा कसा असतो, पारासारखा ते हे धातू टाकला जायचा. तो दोन्ही दगडांना मग घट्ट पकडून राहायचं सुकल्यावर. ते एक लॉक सिस्टीम म्हणून केलं जायचे. मस्तच वातावरण आहे रे. समुद्र असं वाटतं पावन उडीच मारायची. हा ना, एक नंबर वाटतं. पाणी बघ काय आहे, किती स्वच्छ आहे. तसंच आता स्वच्छ राहिलं पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. समुद्र किल्ले, समुद्र गड किल्ले सगळे जपून ठेवणं आपली जबाबदारी आहे. माहिती आहे काय? आयडिया नाही, एवढं बघावं लागेल.
कोणतरी कमेंट मध्ये तर सांगेलच. हे छोटे टाके बांधलेले आहेत आत्ता बांधलेले आहेत नवीन. हे काय हे जे काम दिसतंय पडलेलं होतं बुड हे हा बरोबर, हे तेव्हा आपलं आता नॉर्मल केलेलं चिराचं काम केलेलं आहे. आहे. आता ह्या दोघात पण फरक बघ. हे आपलं सिमेंट आणि हे त्यांचं सिमेंट तेव्हाच. अरे हा, हे वेगळंच आहे एकदम. क्वालिटी सिमेंट. छत्रपती शिवाजी महाराज एवढे मास्टर माइंड होते ना, त्यांच्या एवढा मास्टर माइंड कोणीच नाही. त्यांनी पॅराशूटचा खाली शोध बघा. कोण लावला? पॅराशूटचा शोध कोण लावला? छत्रपती शिवाजी महाराज. हा ते रायगडावर गेलं असतं तर मी तुला दाखवलं असतं. रायगडावर टकमक टोक आहे. हा बरोबर. त्या टकमक टोकावरून ना अशासाठी ठेवलं होतं की जो कोण शत्रू काहीतरी आपल्या स्वराज्यात गद्दारी करेल तर त्याला त्या टकमक टोकावरून खाली टाकून द्यायचं, असं तो एक शिक्षेचं हे केलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फेकलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आय थिंक कोणाला तरी टाकलेलं तिथं, ती शिक्षा दिलेली. हा तर त्या टकमक टोकावर महाराज रोज आपला ध्वज फडकवायचे जाऊन. कशासाठी? कारण त्यांची आई ना खाली पायथ्याशी राहायची. पायथ्याशी पाचाड गावाचं नावाचं एक गाव होतं आणि तिथे त्यांची आई राहायची, आई जिजाऊ. तर त्यांची आणि राजांची रोज भेट व्हायची नाही. त्या काळात ते कोण कोण होते, शत्रू होते मुघल वगैरे, त्यांनी वेढा दिला की मग भरपूर दिवस त्यांची भेट व्हायची नाही आईसाहेबांसोबत. मग त्यांची भेट घडवण्यासाठी आईसाहेबांच्या घराच्या कुंपणात एक घंटा ठेवलेली होती मोठी. आणि महाराज काय करायचे, आईला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा तिथे जाऊन भगवा झेंडा फडकवायचा मोठा. मग तो आईला दिसला की आई घंटा वाजवायची, म्हणजे त्यांना तशी ती त्यांची भेट व्हायची तिथून. म्हणजे माझा तो शिवबा आहे ते आईला समजायचं, तिथे आलाय झेंडा फडकवला म्हणजे भगवा. असंच एक दिवस गेले रे टकमक टोकावर. आणि त्यावेळी आपण राजाला आपल्या म्हटल्यावर छत्री वगैरे पकडतो, माहिती आहे ना, म्हणजे सावलीसाठी. तसा मावळा त्याची एक छत्री धरून पकडून उभा होता. छत्र्या जसे आपण आता बाजारात बघतो लावतात ते लोक, ती छत्री होती मोठी छानपैकी बनवती, धरून उभा होता. आणि टकमक टोक म्हटल्यावर तिथे वारा जोरदार असायचा. एक दिवस एका वेळी काय झालं, वारा आला जोराचा आणि मावळा उडायला लागला छत्रीसोबत. महाराजांनी लगेच त्याला काय सांगितलं, त्यांच्या लगेच एवढं क्लिक झालं, छत्री तर त्याला उडवू शकते, ही छत्री त्याला वेट तिचं कॅरी करू शकते त्या मावळ्याचं. त्याला बोलले की ही छत्री तू सोडू नकोस, तशीच पकडून राहा घट्ट. त्यामुळे तसेच छत्री पकडून राहिले. हळूहळू वारा जसा कमी होत गेला, वेग खाली होत गेला, तसा तो मावळा खालच्या गावात जाऊन एका लँड झाला, बरोबर त्या छत्रीने उतरला. म्हणजे महाराजांना एवढं लगेच क्लिक झालं की ही छत्री पण त्याचा जीव वाचू शकतो. पॅराशूटमध्ये काय तेच होतं. आपण छत्री सारखं पकडतो किंवा ते पॅराशूट असतं, ते हळूहळू आपल्याला मग खाली घेऊन जातो वाऱ्याच्या गतीनुसार. थोडक्यात म्हणायचं तर महाराजांनीच पॅराशूटचा शोध लावला, हे माझं मत तर आहे. आणि असं भरपूर जण मला सांगितलेलं पण आहे. पण तेव्हाच्या छत्र्या एवढ्या मजबूत होत्या की तेव्हाच्या मजबूत होत्या. आता गड किल्लेच बघ ना त्यांचे कितके मजबूत आहे, छत्र्यांचा काय विचार करतो. आता तर सगळं डुप्लिकेट येतं, पण तेव्हाच्या काळातलं जे काम होतं ते 100% नॅचरल होतं. म्हणून तर आजपर्यंत 350 वर्ष होऊन सुद्धा हे गड किल्ले मजबूत आहेत, टिकून आहेत. आपलं फक्त कर्तव्य आहे त्यांना आहे तसं सांभाळून ठेवा. नुसतं महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर कुठच्या पण देशात जाव, सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना माहिती आहे. त्यांची प्रतिमा आहे, त्यांचं सगळं कारकीर्द माहिती आहे. स्वराज्य, स्वतःचे राज्य, रयतेचे राज्य. आता आपण कोणत्या पण गड किल्ल्यावर जा, गड किल्ल्याचा जो दरवाजा असतो, मेन दरवाजा, दरवाजावर कंसाचं एक चिन्ह असतं, प्रतीक. कंसाचं चिन्ह ठेवलं जातं कशासाठी? कारण छत्रपती महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. कशासाठी केलं? तर त्यावेळी रयतेचे खूप हाल व्हायचे. रयतेचे लोक सगळे शेती करायचे, पण सगळे मुघल आपलं घेऊन जायचे. आणि मग त्यांना वाटलं की आपण एवढी मेहनत करून आपल्यासाठी काहीच होत नाही. मग त्यांनी स्वतःचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. कशासाठी? तर रयतेसाठी. मग ते रयतेचं राज्य हे काढावं म्हणून ते कंसाचं प्रतीक प्रत्येक दरवाजावर लावलं जातं. म्हणजे गड किल्ल्यावर तुला दिसेल की कंसाचं प्रतीक दिसणार, मेन असं रयतेचे राज्य. संपूर्ण किल्ला फिरायला जवळपास 2 तास जातील, बरोबर ना? 2 तास जातील. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून घ्यायला खूप वेळ जातो. सदाशिव बुरुज.
किल्ला काय संपे ना, हम्म. चालून चालून दमायला जा. आम्ही चालून चालून दमलोय पण किल्ला अजून संपला नाही. इथून जाऊया काय खाली? आहे चल, काय वाट? तिकडनं नाही, नाही, सावलीत नाही, नाही नाही भाई, खाली डायरेक्ट. कामच झालं असतं आता माझं. कचऱ्यासाठी पण त्यांनी ठेवलंय हा, प्रत्येक ठिकाणी. चलो माघारी. नाही हे काय आहे? हे भुयार आहे, बघून ये. चल चल. भुयारी मार्ग. भुयार म्हणजे बाहेरून पण जागा आहे तिकडे जायला वरची. बापरे, निघाले. हे बोर्ड वगैरे घे पाहिजेत. थंडगार वाटणार. एवढं खतरनाक ऊन आहे ना, पण गड फिरतोय तरी पण. फक्त आवड असायला हवी. हा, फक्त आवड असायला हवी. INS. आमचा किल्ला फिरून झालाय. फिरून म्हणण्यापेक्षा ओमकार सोबत राहून जगलो असं मला वाटलं, कारण त्याने भरपूर मला माहिती दिली किल्ल्याबद्दल. त्यासाठी थँक्यू. बरं वाटलं ना? मस्त मस्त एकदम. एक्झिट आहे. आपली व्हिडिओ आवडली विजयदुर्ग किल्ल्याची तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. बाय बाय भाई साहब. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ना ना ना.